अतिरेक्यांनी पहलगामवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तान भोवतीचा फास आवळायला सुरुवात केली आहे। पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीनंतर आज खरं तर सार्कचा व्हिसा जो आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। हाय कमिशनचा स्टाफ अर्ध्यावर आणण्यात आलेला आहे आणि लष्कर आणि नौदलाच्या सल्लागारांना सुद्धा पाकिस्तानमध्ये परत जाण्यास सांगितलं आहे। पण या सगळ्यापेक्षा एक महत्त्वाची घटना जी घडली आहे ती म्हणजे पाकिस्तानचं नाक दाबण्याची, अर्थात इंडस वॉटर ट्रीटीला स्थगिती देण्याची। पण ही इंडस वॉटर ट्रीटी काय आहे तर इंडस वॉटर ट्रीटी 1960 साली अंमलात आली। यानुसार सिंधू नदी जी तिबेटमध्ये उगम पावते आणि खाली भारत, पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान अशी वाहते, त्या नद्या आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत म्हणजे रावी, बियास, सतलज या नद्यांवरच्या पाण्याचं नियंत्रण आणि पाण्याचा हक्क म्हणजे वॉटर ट्रीटी, इंडस वॉटर ट्रीटी। अर्थात सिंधू पाणी करारानुसार सिंधूच्या उपनद्या असलेल्या आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या रावी, बियास आणि सतलजच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे, तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनावर पाकिस्तानचा अधिकार आहे। पाकिस्तानला यातून 80% पाणी मिळतं आणि ज्यामुळं त्यांचा देश सुजलाम सुफलाम आहे। त्यांचा शेतीतला GDP 23% आहे। आता हे पाणी जर बंद केलं तर मात्र पाकिस्तानचे कायमचे वांदे होऊ शकतात आणि भारतानं आता त्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलं आहे।